नैराश्य आल्यानंतर माणूस किती टोकाचं पाऊल उचलतो याबाबतचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मात्र एकाच्या नैराश्यामुळे 2 निष्पाप जीवांचा बळी गेलाय। पनवेलमधील तळोजा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे। नैराश्यात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने रस्त्यावरून जाणाऱ्या 2 निष्पाप नागरिकांची लोखंडी पाईपने हल्ला करून हत्या केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। पनवेलमधील तळोजा परिसरात काम करणारा सुरक्षा रक्षक तुहिन घोष, ज्याचं वय 33 वर्ष आहे, याने ही दुहेरी हत्या केली आहे। काही दिवसांपासून त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो नैराश्यात आणि संतप्त अवस्थेत होता। याच रागातून त्याने सायकलवरून जात असलेल्या राजू बासुमतारी, ज्याचं वय 29 वर्ष होतं, याच्यावर अचानक लोखंडी पाईपने हल्ला केला। हा प्रकार पाहून मोटारसायकलवरून जाणारे साईनाथ पाटील यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांच्यावरही त्याच लोखंडी पाईपने हल्ला केला आणि या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली। चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून माझ्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे मी खूप रागात होतो, त्या रागातूनच मी 2 निष्पाप लोकांची हत्या केली, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे। 3 मार्च 2026 रोजी तळोजा पोलीस स्टेशन हद्दीतील IGPL तळोजा MIDC रोडवर एक सायकल स्वार इसम हा मृत अवस्थेत मिळून आलेला होता आणि त्याच्या लगतच एक टू व्हीलरवर जाणारा जो व्यक्ती आहे तर तो जखमी अवस्थेत मिळून आलेला होता। सदरची माहिती तळोजा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच तळोजा पोलीस स्टेशनची टीम तत्काळ त्या ठिकाणी पोहोचलेली होती आणि या घटनेच्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी CR नंबर 95/26 भारतीय न्याय संहितेचे कलम 103(1), 109 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला होता। या गुन्ह्याच्या तपासात माननीय श्री मिलिंद भारंबे सर, पोलीस आयुक्त नवी मुंबई, जॉईंट CP सर संजय इनपुरे सर, DCP प्रशांत मोहिते सर यांनी आम्हाला सक्त तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशनचे PI सिनियर PI प्रवीण भगत व त्यांच्या टीमनी याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण, आजूबाजूचे जे CCTV फुटेज आणि जे त्यांचं फिजिकल नेटवर्क आहे याची उत्तम प्रकारे सांगड घालून यातील आरोपी निष्पन्न केलेला आहे। यामध्ये तुहिन विश्वरूप घोष राहणार पश्चिम बंगाल हा आरोपी निष्पन्न झालेला आहे। सदरचा जो आरोपी आहे त्या घटनास्थळाच्या बाजूला एक कंपनी होती, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो वैफल्यग्रस्त झालेला होता आणि त्या तणावातून त्यांनी लोखंडी पाईपच्या साहाय्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एक सायकल स्वार इसमाच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून त्याला मारलेला आहे। त्याचप्रमाणे एक मोटरसायकलवर जाणाऱ्या व्यक्तीला देखील लोखंडी पाईप घालून त्याला जबर दुखापत केलेली आहे। तर यापूर्वी काही गुन्हे दाखल नाही आहेत, परंतु हा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता। तो आरोपी आहे तर तो मूळचा पश्चिम बंगाल येथे राहणारा आहे आणि काही दिवसांपासून तो IGPL तळोजा MIDC या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि या घटनेमध्ये आरोपीला आपण 4 तारखेला अटक केलेली होती आणि त्याला 10 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाकडून मिळालेली आहे।